विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी महाराष्ट्रात जागा वाटपासाठी आढावा व बैठकी चालू असताना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक लढवणारे 20 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे। हे 20 उमेदवार कोणते आहेत? हे 20 उमेदवार जाहीर केल्यानंतर महायुतीमध्ये कोणता वाद निर्माण होईल का? हे कोणत्या मतदारसंघातून उमेदवार असतील ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू। नमस्कार, मी निलेश आणि तुम्ही पाहताय निलेश बडे YouTube चॅनल। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुती पहिले 100 उमेदवार जाहीर करणार आहे असं समजतंय, ज्यामध्ये भाजपचे 50 उमेदवार असतील, शिवसेना शिंदे गटाचे 25 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 25 उमेदवार असतील। ज्या मतदारसंघात वाद निर्माण होणार नाही अशाच जागा महायुती प्रथम जाहीर करणार आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून पहिलं नाव येतं ते बारामती विधानसभा मतदारसंघातून स्वतः अजित पवार हे उमेदवार असतील, तर येवला विधानसभा मतदारसंघातून छगन भुजबळ हे उमेदवार असतील। येवला विधानसभा मतदारसंघ छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघातून छगन भुजबळ पुन्हा बाजी मारतायत का याच्याकडे सर्व जनतेचं लक्ष लागलं आहे। आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून दिलीप वळसे पाटील हे उमेदवार असतील। परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे हे उमेदवार असतील। हा मतदारसंघ भाजपच्या पंकजा मुंडे यांचाही मतदारसंघ आहे, पण पंकजा मुंडे यांची विधान परिषदेवरती आमदार झाल्यामुळे या मतदारसंघातून धनंजय मुंडे यांची उमेदवारी जाहीर झाली। पुढचा मतदारसंघ आहे तो कागल विधानसभा मतदारसंघ। कागल विधानसभा मतदारसंघातून हसन मुश्रीफ हे उमेदवार असतील। इथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे समरजित घाडगे हे हसन मुश्रीफ यांना चांगली टक्कर देऊ शकतात। दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून नरहरी झिरवळ हे उमेदवार असतील, तर यांच्या विरोधात इथे त्यांचे पुत्र गोकुळ झिरवळ हे शरद पवार यांच्या पक्षाकडून निवडणूक लढतील असं बोललं जातंय। रायगड विधानसभा मतदारसंघातून आदिती तटकरे तर अहमदनगर विधानसभा मतदारसंघातून संग्राम जगताप यांना उमेदवारी जाहीर होणार आहे। खेड विधानसभा मतदारसंघातून दिलीप मोहिते पाटील हे उमेदवार असतील। खेडमधून दिलीप मोहिते पाटील तुम्ही यांना आमदार करा, मी खेडला लाल दिवा देतो असं अजित पवार स्वतः म्हणले होते, त्यामुळे या विधानसभा मतदारसंघातील जनता हे वाक्य लक्षात ठेवून खेडमधून दिलीप मोहिते पाटील यांना पण आमदार करताय का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कळवण विधानसभा मतदारसंघातून नितीन पवार हे उमेदवार असतील, तर इंदापूर विधानसभा मतदारसंघातून दत्तामामा भरणे यांनाच पुन्हा अजित पवार उमेदवारी देणार आहेत। पण आता या विधानसभा मतदारसंघातून भाजपचे हर्षवर्धन पाटील काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। आहेरी विधानसभा मतदारसंघातून बाबा आत्राम हे उमेदवार असतील, तर त्यांच्या विरोधात या विधानसभा मतदारसंघातून त्यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम यांनी शड्डू ठोकला आहे, त्यामुळे या विधानसभा मतदारसंघात बाप लेकीची लढत होऊ शकते। उदगीर विधानसभा मतदारसंघातून संजय बनसोडे तर पुसदमधून इंद्रनील नाईक हे उमेदवार असतील। वाई खंडाळा महाबळेश्वर मधून मकरंद आबा पाटील हेच पुन्हा उमेदवार असतील। पिंपरीमधून आप्पा बनसोडे तर मावळ विधानसभा मतदारसंघातून अजित पवार यांचे विश्वासू मानले जाणारे सुनील अण्णा शेळके हे यांना पुन्हा उमेदवारी दिली जाणार आहे। अंमळनेरमधून अनिल पाटील हे उमेदवार असतील, तर जुन्नर विधानसभा मतदारसंघातून अतुल बेनके यांना उमेदवारी मिळणार आहे। तर वडगाव शिरी विधानसभा मतदारसंघातून सुनील टिंगरे हे उमेदवार असतील, पण येथे या मतदारसंघातून भाजपचे जगदीश मुळीक आता काय भूमिका घेत आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। मित्रांनो, हे होते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे पहिल्या यादीतील 20 संभाव्य उमेदवार। महाराष्ट्रातून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे किती आमदार निवडून येतील तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा। आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।